गोरेगावात पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सेल्समन पतीनं फिजिओथेरपिस्ट पत्नीचा खून करून त्यांच्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पती किशोर पेडणेकर हा तणावात असल्याचा संशयही पोलिसांना आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगावातील इमारतीत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं मृतदेह आढळून आलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. या घटनेतील पत्नीचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात आढळून आला आहे. त्यामुळे पत्नीचा खून करून पतीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी किशोर पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती मालमत्तेची माहिती दिली आहे. तसंच फ्लाईटचं तिकीटही पाठवून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलाला रात्री 9 वाजतापर्यंत घेऊन येण्यास सांगितलंय. असंही पोलीस तपासात उघडकीस आलंय. त्यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी संबंधित प्रकरणात त्यांच्या मुलाला मुंबईला बोलावलं असून त्याचा जाब नोंदवण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात प्रथम महिलेचा खून झाला असावा आणि नंतर पतीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितलं की तपासादरम्यान असं आढळून आलं की किशोर पेडणेकर हे डिप्रेशन आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते. डॉक्टर राजश्री पेडणेकर या मालाड इथल्या एका आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या. त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो. एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी किशोर पेडणेकर यांनी एक मेसेजही पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांना मालमत्तेचा तपशील आणि नॉमिनीचं नाव पाठवलंय. तेज वार्ता न्यूज नेटवर्क, मुंबई. गोरेगाव वेस्टला 2 ऑगस्ट रोजी गोरेगाव वेस्ट पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि कंट्रोलवरनं कॉल आला की एक मयत इसम आढळून आलेला आहे टोपीवाला लेनमध्ये. तर आपले गोरेगाव पोलीस तिथे पोहोचली असता, घटनास्थळी पोहोचली असता एक सारस्वत बँकेच्या ATM शेजारी एक मयत इसम आढळलेला होता. तर त्याला घेऊन पोलीस स्टेशनची गाडी हॉस्पिटलमध्ये गेली, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं. नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सोसायटीच्या मेंबर्सशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या पत्नीलाही फोन करण्यात आले, मात्र त्यांची पत्नी ही फोन उचलत नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्या मयताच्या गळ्यामध्ये एक लॉकेट सारखे त्याच्या 2 कीज लावल्या होत्या त्यांनी. तर त्या कीजच्या सहाय्याने पोलिसांनी आणि मयताच्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी दार उघडल्यानंतर आतमध्ये त्यांची पत्नी बेडरूममध्ये मयत अवस्थेत आढळली होती. तिचा गळा दाबून मर्डर केलेला घटनास्थळी दिसून आलेलं होतं. मॅम, याच्या मागचं काही कारण होतं जे मयत झाली होती महिला जिचा मृतदेह आतमध्ये सापडला, त्याचं मागचं कारण काय आणि जे स्वतःही आत्महत्या करून घेतलं त्याचं मागचं कारण काय? मयतात ज्या वेळेला आपल्याला ह्या दोन्ही बॉडीज सापडल्या त्यानंतर आपण जी इन्व्हेस्टिगेशन केली त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आढळलं की जे मयत श्री किशोर पेडणेकर होते त्यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून चादरीच्या साह्याने गळा आवळून खून केलेला होता. प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की त्यांना गेली 2-2.5 वर्ष डिप्रेशनचा आजार होता, तसेच त्यांना खूप हेवी डायबिटीसही होता. त्याच्या संबंधी आम्ही तपास करत आहोत. आणि त्यांनी ज्या वेळेला हे केलं कृत्य त्यानंतर त्यांनी जवळपास सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका नातेवाईकाला एक डिटेल SMS व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की त्यांनी त्याच्यामध्ये त्याचे बँक अकाउंट डिटेल्स दिले होते. तसेच बँक अकाउंटचे पुढचं नॉमिनी कोण असणार वगैरे दिलं होतं. तसेच त्याच्यामध्ये त्यांनी एक असं इंडिकेशन केलं होतं की मी जिवंत नसणार. तिथे घटनास्थळी जो CCTV होता त्यानंतर आपल्याला CCTVचं ज्या वेळेला आपण प्रॉपर एक अवलोकन केलं त्यानंतर आपल्याला हेही सापडलेलं आहे की मयत जे किशोर पेडणेकर आहेत ते त्यांनी गच्चीवरनं 5व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केलेली आहे. मॅम, त्यांचे मुलं देखील होते असं देखील सांगण्यात येत आहे. तर त्यावेळी त्यांची मुलं कुठे होती? त्यांचा मुलगा दिल्लीला कामाला आहे एका टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये, तो तिथेच होता. त्यांच्या मुलांना संपर्क वगैरे करण्यात आलाय किंवा
त्यांच्या नातेवाईकांना जे सांगितलेलं आहे, जे मृत व्यक्ती आहे, काय नेमकं सांगितलं त्यांनी पूर्णपणे आणि जे तिकीट्स बुक करून दिलेलं होतं त्याचं मागचं कारण काय? तपासामध्ये थोडंफार असंही आढळलं होतं की त्यांनी मरण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकाचं आणि त्याच्या मुलाचं एक तिकीट बुक केलेलं होतं. मुलाचं दिल्लीवरनं इकडे येण्याचं फ्लाईटचं एक तिकीट बुक केलं होतं आणि त्यानंतर मेसेजही केला होता की बाबा त्याला इथे आणा म्हणून. तर त्यामुळे मुलाचा अजूनही आम्हाला काही समजू शकलेलं नाही. त्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे. ह्या प्रकरणामध्ये आपण 2 ADR दाखल केलेले आहेत आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मॅम, शेवटचा प्रश्न आहे. हा टोकाची भूमिका जेव्हा घेतला व्यक्तीने, त्याचं मागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्याचं मागचं कारण काय म्हणजे? नाही, त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणि जसं आम्हाला काही नवीन डिटेल्स मिळतील तसं आम्ही सांगू.